नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्टफ एग पराठा। चला तर मग सुरुवात करूया। अंडा पराठा बनवण्यासाठी आपण पहिले डो तयार करून घेऊ। त्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। एकदा व्यवस्थित हलवून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ आपलं मळून झालेलं आहे की थोडंसं तेल टाकून घेऊ आणि याला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ। पराठ्याच्या स्टफिंगसाठी आपण अंडी घेतलेली आहेत, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। सगळ्यात पहिले आपण अंडे फोडून घेऊ। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ, हिरवी मिरची टाकून घेऊ, टोमॅटो टाकून घेऊ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। सगळं एकजीव झालं की 2 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे। सगळ्यात पहिले आपण पिठामध्ये हा पेढा टाकून घ्यायचा आहे आणि छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। त्याला तूप किंवा बटर आपण लावून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि त्याचं त्रिकोण आकार तयार करायचा आहे। तिन्ही बाजूनी हलक्या हाताने आपण पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे। एकदा व्यवस्थित लाटून झालं की एकीकडे आपण तवा गरम करत ठेवलेला आहे। आता आपण तव्यावरती हा पराठा टाकून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। व्यवस्थित पराठा शेकून घ्यायचा आपण। आपला पराठा एक साइडनी झालेला आहे। आता आपण त्याची कड काढून घेऊ, त्याचं पॉकेट सारखं, आणि आपण हे पराठ्यामध्ये या अंड्याचं सारण टाकून द्यायचंय। व्यवस्थित टाकून पुन्हा याचं तोंड बंद करून घ्यायचंय। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि आपण हे व्यवस्थित दाबून घ्यायचंय। बटर लावून घ्यायचंय, तूप बटर काहीही लावू शकता। आपण साइड पलटी मारून घेऊ।
आता दुसऱ्या साइडने आपण बटर लावून घेऊ। दोन्ही साइडने आपल्याला पराठा एकदम व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। आपला पराठा दोन्हीकडून व्यवस्थित शेकला गेलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आपला पराठा आतपर्यंत कुक झाला की नाही आपण ते पाहून घेऊया। एकदम आतपर्यंत पराठा आपला कुक झालेला आहे। रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।